नमस्कार, मी शकील सय्यद. आपण पाहतात साथी मानवतेचा यूट्यूब चॅनल. चला पाहूया फलटण तालुक्यातील आजच्या महापाष्ट बातम्या. फलटण पंचायत समितीचे नव्याने निवडून आलेले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपसभापती अमोल सस्ते यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नव्या उपसभापतींचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला. सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली व उपस्थिती त्यांची जास्त होती. पदग्रहणानंतर उपसभापतींनी आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार मानत पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या सोहळ्यावेळी माजी आमदार श्री दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना पक्षाचे सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवनियुक्त उपसभापतींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उत्साही वातावरण आपल्याला पाहायला मिळाले. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेमध्ये निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीमुळे विविध राजकीय गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि हालचाली सुरू आहेत. महिला व बालकल्याण तसेच समाज कल्याण या महत्त्वाच्या विभागांचे सभापती कोणत्या तालुक्याला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर अर्थ व बांधकाम विभागाचे सभापतीपद कोणाच्या वाट्याला येणार हा देखील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी मानला जाणारा कराड तालुका यांना कोणते पद मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पुन्हा एकदा सभापती पदांवर सातारा जिल्ह्यात राजकीय कुरघोडी होणार का अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. दरम्यान फलटण तालुक्याला सभापतीपद मिळणार का याकडे विशेष लक्ष लागले आहे. कारण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या पदासाठी संपूर्ण ताकद लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राजे गटाच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसत आहेत. फलटण तालुक्यात युवा नेते सह्याद्री भैया चिमणराव कदम, त्याचबरोबर वैशाली कांबळे, रुपाली सरगर आणि ॲडव्होकेट गिरीश बनकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी कोणाला सभापती पदाची संधी मिळणार याबाबत स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडूनही सभापती पदासाठी विष्णू लोखंडे आणि किरण नलवडे यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आता जिल्हा परिषदेमधील या महत्त्वाच्या पदांवर कोणाची अंतिम निवड होणार, कोणत्या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळणार आणि कोणता गट बाजी मारणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सामाजिक कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर 2 विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी 4 एप्रिल 2026 रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यानुसार शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून सभा संपेपर्यंत या परिसरात कडक निर्बंध लागू राहतील. या आदेशानुसार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला जिल्हा परिषद इमारतीच्या 100 मीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई व्यक्त करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले असून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सातारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मान्य श्री शरद कनसे यांची पुन्हा एकदा फेरनियुक्ती करण्यात आल्याने सातारा जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद कनसे यांनी सातारा जिल्ह्यात
शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत पक्ष संघटना बळकट करण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या फेरनियुक्तीमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक व शिवसैनिकांच्या वतीने शरद कणसे यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. फलटण तालुक्यातील खटके वस्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपल्या विचारांचा सरपंच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या मेळाव्यात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. मेळावेळी बांधकाम कामगारांना भांडी तसेच संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. खटके वस्ती व पंचक्रोशीतील नागरिकांनी यापूर्वी झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करून नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. यावेळी बापूराव गावडे यांच्या माध्यमातून परिसरात अनेक विकास कामे उभी राहिल्याचे सांगण्यात आले. तसेच संजय गांधी अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी प्रभावीपणे काम केल्याचेही नमूद करण्यात आले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये खटके वस्ती व परिसरातील सर्व गावांनी विक्रमी मताधिक्याने ग्रामपंचायत निवडून आणावी असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे करण्यात आले. या प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकादरम्यान निर्माण झालेल्या वातावरणाचा उल्लेख करत सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले. जोपर्यंत सामान्य माणूस आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तोपर्यंत कोणत्याही आव्हानांची आम्ही पर्वा करत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच युवकांनी पैशाच्या प्रलोभांना बळी न पडता विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन करत 2000, 5000, 10,000 रुपयांसाठी मतदान करू नका असा संदेशही त्यांनी दिला. खटके वस्ती आणि गोकळी ही दोन्ही गावे क्रांतिकारक परंपरेची असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागाचे कौतुक केले. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांचे आभार मानत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एकजुटीच्या बळावर निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खटके वस्तीतील विजय संकल्प मेळाव्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ताकद दाखवण्याचे आवाहन करण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पुण्यात आज अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत, वीज पुरवठ्यावर परिणाम, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू. आज पुणे शहरात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अवघ्या काही मिनिटातच वाहतुकीचा वेग मंदावला आणि अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आपल्याला. वादळी वाऱ्यामुळे शहरातील विविध भागात झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. या दुर्घटनेमुळे काही वाहनांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. दरम्यान एका दुर्दैवी घटनेत झाड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ बचाव कार्य सुरू केले असून संबंधित भागात सुरक्षिततेची उपाययोजना वाढवण्यात आली आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला तरी शहरातील अनेक भागात पाणी साचणे, झाडे पडणे आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अनावश्यक
बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची विधान परिषद MLC पदासाठी जोरदार चर्चा सुरू होती। मात्र विश्वसनीय सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या पदासाठी वापर अत्यंत नम्रपणे नाकारल्याचे समोर आले आहे। पक्षाकडून मिळालेल्या या संधीबाबत कोणताही मोह न बाळगता त्यांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत पक्षनिष्ठतेचा आणि स्पष्ट राजकीय दृष्टिकोनाचा दाखला मानला जात आहे। सध्या विधान परिषद सदस्यत्व स्वीकारण्याऐवजी त्यांनी संघटनात्मक कामकाज आणि भविष्यातील राजकीय दिशा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्याचे सांगितले जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या पदाची संधी नाकारण्याचा निर्णय हा सामान्यतः दुर्मिळ मानला जातो। त्यामुळे या निर्णयाकडे राज्यातील राजकीय वर्तुळात विशेषतः लक्ष वेधले गेले आहे। तसेच आगामी काळातही राजकीय समीकरणामध्ये त्यांच्या भूमिकेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत असून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे। पक्षनिष्ठ आणि दीर्घकालीन राजकीय धोरण लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे। एकूणच विधान परिषद सदस्यत्व नाकारण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा निर्णय राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असून पुढील काळात त्यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले। वर्षानंतर यंदाच्या ज्योतिबा यात्रेदरम्यान श्री ज्योतिबा मंदिर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। पावसाच्या हलक्या सरी आणि चांगभलच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला। यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक श्री ज्योतिबा मंदिरात दाखल झाले होते। यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात गुलाल उधळत भगवान ज्योतिबाचे दर्शन घेतले। गुलालाच्या उधळणीमुळे संपूर्ण मंदिर परिसरात गुलाबी रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण अधिकच प्रसन्न झाले असून भाविकांनी याला दैवी कृपेचे प्रतीक मानले। अनेक वर्षानंतर यात्रेदरम्यान पडलेल्या या पावसामुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली। पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रेची व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती। पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि भाविकांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। एकूणच यंदाची ज्योतिबा यात्रा गुलालाची उधळण, जयघोष आणि पावसाच्या सरीमुळे अधिकच भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याचे चित्र स्पष्ट पाहायला मिळाले।